श्रीकृष्ण मंदिर श्री प्रभुराज बाबा संस्थान मंगळवार पेठ वसमत येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असं मानलं जातं। दरवर्षी या तिथीबाबत संभ्रम निर्माण होऊन जन्माष्टमी 2 दिवस साजरी केली जाते। श्रीकृष्णाची विविध रूपं प्रेरणादायी आहेत। पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी करतात। तर हिंगोलीतल्या वसमतमध्ये देखील ही गोकुळाष्टमी साजरी करण्यात आलेली आहे। भाविकांमध्ये या ठिकाणी उत्साहाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळालं। हे जे झाले ते द्वापार युगाच्या चौथ्या चरणी मथुरेला उग्रसेन राजा म्हणजे उग्रसेन राजाचा मुलगा कंस त्याने आपल्या मेहुण्याला आणि बहिणीला बंदी शाळेत घातलं होतं आणि त्याच्या बहिणीच्याच उदरातून श्रीकृष्ण महाराजाचा जन्म झाला ते म्हणजे बंदी शाळेत। आणि म्हणून आपण हे दरवर्षी उत्सव करतो आज द्वापार युगापासून। हे जे झाले ते द्वापार युगाच्या चौथ्या चरणी मथुरेला उग्रसेन राजा म्हणजे उग्रसेन राजाचा मुलगा कंस त्याने आपल्या मेहुण्याला आणि बहिणीला बंदी शाळेत घातलं होतं आणि त्याच्या बहिणीच्याच उदरातून श्रीकृष्ण महाराजाचा जन्म झाला ते म्हणजे बंदी शाळेत। आणि म्हणून आपण हे दरवर्षी उत्सव करतो आज द्वापार युगापासून। संपूर्ण राज्यभरामध्येच गोकुळाष्टमी ही उत्साहात साजरी करण्यात आली। आज दहीहंडी उत्सव आहे तो देखील उत्साहात साजरा करण्यात येतो। तर हिंगोलीमधल्या वसमतमध्ये देखील भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं।